दरिद्री म्हणजे विहिरीवरच्या मुठी चोरीतो, मोटरसायकल ते पारतो खोलून इकितो, आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय खरे काही नटवा हसण्यावर नेऊ नका. काम येतो आणि पुरीला एक लाज नाही वाटली तरी. जेवढ्या मुली पळून जाऊन गेल्या, पळून जाऊन आणि त्या नवऱ्या बरोबर राहतात, आयुष्यात कधी सुखी होणार कधीच होऊ शकत. आणि तुम्ही जर सुखी होत असत्या तर जगात शास्त्रच तयार झालं असतं. बापाचं हृदय तोडून मुलगी सुखी होऊ शकते, बापाच्या हृदयाला पीळ मारून मुलगी सुखी होऊ शकते, आईच्या डोळ्यातलं पाणी जमिनीवर पाडून आई मुलगी सुखी होऊ शकते. स्वप्नात अनुभव आहे, फक्त कोणी अंगातली ताकद आहे आणि खिशातला पैशाचा माज आहे म्हणून जीवन आहे. म्हणजे एकदा अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला, कोणतीच मुलगी यशस्वी होऊ शकत नाही. ज्या मुलीनं आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं ती मुलगी सुखी होऊ शकते. ज्या आईनं ईश्वरासारख्या बापाला रडायला लावलं ती मुलगी सुखी होऊ शकते. यापेक्षा तुम्ही का करता? तुम्हाला सोनं मिळेल, पैसा मिळेल, मान मिळेल, पण लिहून ठेवा आयुष्यात तुम्हाला समाधान नावाची गोष्ट मिळते. पैसा मिळेल, पैशाला कोण खातं? भिकाऱ्यांची डेली ठेवायला नाही. पैसा मिळेल, एखादा पोरगा तुला सोन्यात गाडील, पण तुला आतलं समाधान कधी मिळणार? तो काम आहे उलट ऐकायचं तुम्हाला. तयार झाला तो कुठं आतमध्ये, कुणी केलाय करेक्ट, पण तो काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. शब्द नाही टाका, काम शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आताला नाही बोलले. खून करायला काय 2-4 दिवस लागले, मी मध्ये खून करायला काय 2-4 दिवस लागले, मर्डर करायला का 5-6 दिवस लागले. अरे पाया पडतं तुमच्या, तुम्ही वाईट वागता का? का वाईट वागता का? करोडाचं शरीर मिळाल्यानंतर तुम्हाला कोण आहे आणि याला 100 वर्ष आयुष्य असं समजता तुम्ही? अरे हे उद्या असेल याची गॅरंटी. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर बोकस, बोकस इंदुरीकर काय एका झापडीचा घरी नाही. इंदुरीकर मेल्याचं दुःख नाही. तुम्ही 10 लाख खरंच नाही कधी, एवढं मला सांगा. का वाईट? बायको जाळून टाकली, प्रॉफिट काय? काय प्रॉफिट काय? आज 80% शेतकरी कचेरीत नुसते भांडण्यासाठी आहे.